नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ई श्रम कार्ड योजना सुरू आहे। आता ई श्रम कार्डच्या माध्यमातून 1000 रुपये, काही लोकांच्या अकाउंटला 2000 रुपये, काही लोकांच्या अकाउंटला 3000 रुपये जमा होत आहेत किंवा जमा होणार आहे अशी चर्चा सुरू असताना अनेक लोक किंवा अनेक नागरिक, महिला सायबर कॅफे, सीएससी सेंटर, माही सेवा केंद्र या ठिकाणी गर्दी करत आहेत। ते त्यांना सांगत आहेत की आमचं ई श्रम कार्ड अपडेट करून घ्या, आमच्या ई श्रम कार्डला बँक लिंक करून घ्या, आमच्या ई श्रम कार्डचा फॉर्म भरून घ्या। परंतु मित्रांनो, सायबर कॅफे किंवा माही सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर यांनाच माहीत नाही किंवा ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे येतात किंवा येत नाही। आता मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून किती पैसे येतात किंवा येणार आहेत, ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे येणार आहेत किंवा नाही येणार, ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे मिळावे यासाठी काय केलं पाहिजे याविषयी A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जे श्रमिक लोक आहेत, म्हणजे ज्या लोकांची नोंद कुठल्याही आस्थापनामध्ये पीएफ अकाउंटला नोंद नाही, अशा सर्व नागरिकांना किंवा महिलांना एका छताखाली आणण्याचं काम ई श्रम कार्ड योजनेने केलेलं आहे। म्हणजे काय मित्रांनो, आता ज्या लोकांचं पीएफ अकाउंट आहे किंवा जे सरकारी नोकरदार आहेत किंवा कंपनीमध्ये नोकरदार आहेत त्यांना पीएफ मिळतो, पेन्शन मिळतो। परंतु मित्रांनो, जी लोक रस्त्यावरती काम करतात किंवा एखाद्या दुकान टाकतात किंवा एखादा व्यवसाय करतात त्यांची नोंद मात्र कुठेही नसते। मग त्यांना पेन्शन मिळत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आणि त्यांची कुठेही नोंद सुद्धा नसते। ती लोक नेमकं करतात काय, त्यांना काही एक सिस्टम आहे का किंवा त्यांची कुठेतरी नोंद व्हावी यासाठी पीएम मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे। आता या योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळतात अशी चर्चा आहे। परंतु मित्रांनो, ई श्रम कार्ड योजना ही समजून घेणं खूप गरजेचं आहे। ई श्रम कार्ड ही योजना ही डायरेक्ट पेन्शन योजना नाहीये किंवा डायरेक्ट जशी लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट अकाउंटला मिळतात किंवा इतर योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटला मिळतात, त्या पद्धतीने ई श्रम कार्ड योजना नाहीये। आता ई श्रम कार्ड योजना नेमकी काय आहे, तर ई श्रम कार्ड वेगळं असतं आणि ई श्रम कार्ड योजना वेगळी। आता ई श्रम कार्ड योजना म्हणजे काय, तर मानधन योजना, याला मानधन योजना असे म्हणतात। आता मानधन योजना म्हणजे काय, ई श्रम कार्ड योजना म्हणजे काय आणि ई श्रम कार्ड म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण ई श्रम कार्ड पोर्टलला वेबसाईटवरती आपली नोंदणी करतोय त्यावेळेस आपल्याला ई श्रम कार्ड मिळतो। आणि ई श्रम कार्ड योजना म्हणजे काय, तर श्रमिक लोकांना काहीतरी बेनिफिट मिळावं यासाठी या सर्व श्रमिकांची एकत्रित नोंदणी केली जाते आणि त्यानुसार त्यांना बेनिफिट दिला जातो। महाराष्ट्रामध्ये अद्यापही कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा लाभ किंवा काहीही मदत ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत मिळत नाही। बाकीच्या बाहेरच्या राज्यांमध्ये त्या श्रमिकांना या संदर्भात मदत मिळते, मात्र महाराष्ट्रामध्ये अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही। परंतु मित्रांनो, या ई श्रम कार्ड काढलेल्या लोकांना पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मानधन योजना सुरू झाली। आता ही मानधन योजना म्हणजे काय, तर मित्रांनो, तुमचं वय 18 ते 40 वय जर तुमचं असेल तर त्या वयोगटामध्ये असलेल्या प्रत्येक महिला किंवा पुरुषाला या योजनेसाठी फॉर्म भरता येतो। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या वयामानानुसार काही रक्कम सरकारकडे भरावी लागते आणि सरकार त्याच्यामध्ये काही रक्कम टाकते। समजा तुमचं वय 25 वय असेल तर 25 वयानंतर तुम्हाला 25 वय जे असतं त्या 25 वयामध्ये तुम्हाला एक रक्कम ठरलेली असते। मी चार्ट स्क्रीनवरती दाखवतो, त्यानुसार तुम्हाला कळेल की नेमकं तुमचं वय किती असल्यानंतर तुम्हाला किती पैसे भरावे लागतात, सरकार किती पैसे भरतो आणि तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत। तर समजा तुमचं वय 25 असेल तर तुम्हाला एक ठराविक रक्कम ठरते, ती रक्कम तुम्हाला तुमच्या अकाउंटच्या माध्यमातून सरकारकडे जमा करावी लागते। त्यानंतर सरकार त्याच्यामध्ये काही पैसे टाकते आणि तुमचं वय ज्यावेळेस 60 वर्ष पूर्ण होतं, या ठिकाणी मी क्लिअर सांगतोय, 25 वय ते 40 वर्ष, समजा 18 वर्ष ते 40 वर्ष एवढ्या वयामध्ये असलेला नागरिक किंवा महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकतो। परंतु मित्रांनो, तुमचं जे प्रीमियम ठरतं किंवा जे पैसे ठरतात हे पैसे तुम्हाला तब्बल 60 वर्षापर्यंत भरावे लागतात। म्हणजे 40 वर्षापर्यंत नाही तर 60 वर्षापर्यंत, आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला पेन्शन स्वरूपात मिळतात।
त्यामुळे डायरेक्ट सरसकट पैसे तुम्हाला मिळणार नाही किंवा मिळत सुद्धा नाही. तुम्हाला मानधन योजनेसाठी फॉर्म भरावे लागणार आहेत. फॉर्म भरल्यानंतर म्हणजे आता मानधन योजनेचा फॉर्म कोण भरू शकतो, तर ज्यांच्याकडे श्रम कार्ड आहे तोच भरू शकतो, हे क्लिअर लक्षात ठेवा. त्यामुळे श्रम कार्ड तर तुम्हाला काढावेच लागणार आहे. श्रम कार्ड काढल्यानंतर मानधन योजनेला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे प्रीमियम भरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला पैसे 60 वर्षानंतर मिळणार आहेत. तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की 60 वर्षाच्या अगोदर आमचा मृत्यू झाला तर, ज्यावेळेस तुम्ही योजनेचा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही नॉमिनी देता, मग या नॉमिनीला हे पैसे रिटर्न मिळतात. त्या ठिकाणी तुम्हाला व्याज वगैरे काही मिळत नाही. तुम्ही जेवढी रक्कम भरली जाते तेवढीच रक्कम तुमच्या अकाउंटला रिटर्न मिळते. त्यामुळे तुमचं लॉस नाही काही. परंतु मित्रांनो, तुम्हाला 60 वर्षापर्यंत थांबावं लागणार आहेत. आता समजा तुमच्या मनामध्ये हा एक प्रश्न असेल की सर 60 वर्षानंतर पैसे मिळतील, पण पुढे किती वर्ष मिळतील, म्हणजे 70 80? नाही, तुम्ही जोपर्यंत मरत नाही म्हणजे तुमचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे पैसे अविरतपणे मिळणार आहेत. तिथे खंड नाहीये. अशी सूचना किंवा असे नियम वेबसाईटवरती दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही सांगाल का सर या संदर्भात काही परिपत्रक वगैरे, तर परिपत्रक वगैरे काहीच नाहीये. ई श्रम कार्डची जी भारताची म्हणजे देशाची जी अधिकृत वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सर्व काही दिलेलं आहे. मी स्क्रीनवरती पुन्हा ती वेबसाईट सुद्धा दाखवतो. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेली सर्व माहिती डिटेलमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही ती सुद्धा वाचून या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ई श्रम कार्ड काय आहे, ई श्रम कार्ड योजना काय आहे, ई श्रम कार्डच्या माध्यमातून जी मानधन योजना आहे ती काय आहे, किती पैसे मिळतात, किती पैसे मिळणार आहेत, या सर्व बाबींची चर्चा आपण या ठिकाणी थोडक्यात केली आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.